हा जो विषय आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा पहिला विचार आपला असा असतो की हा खूप कठीण विषय आहे, त्याच्यामध्ये खूप काठिण्य आहे, हे आपल्याला झेपण्यासारखं नाही आहे असं बहुतेक लोकांचा गैरसमज असतो. आणि मी असं का म्हणतो, माझ्या अनुभवातून सांगतो. कधी काही विचारलं की लोक म्हणत नाही आपल्या डोक्यावर न गेला. म्हणून नीट ऐकलास का असतं माहिती आपल्याला. पहिल्यांदाच एक कठीण म्हणून एक भावना आपल्या डोक्यात घुसली की मग ती आपला तो विषय समजणं खूप कठीण जातं. तेव्हा लॉ ऑफ लाईफ प्रमाणे आपण सर्वांनी ठरवूया की हा आपल्याला विषय समजणार आहे, हा समजणार आहे असं तुम्ही ठरवा सगळ्यांनी, मला समजणार आहे. आणि खरंच हा विषय फार कठीण नाही आहे, समजला तर तो खूप सोपा आहे. फक्त आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला समजलं पाहिजे. आता हा विषय सुरू करण्यामागचं माझं एक कारण आहे. कारण आपले ज्येष्ठ आजीव ट्रस्टी आशाताई ढगेंची पहिली रिॲक्शन माझ्याकडे अशी होती, वा 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 मजा आली ना आता ऐकायला. दुसरी रिॲक्शन त्यांची अशी आली की एवढा अवघड विषय तुम्ही घेताय, तर त्यांना ती उत्सुकता लागली आहे की बाबा आता हा विषय आणखी सद्गुरूंनी सांगितल्यापेक्षा आणि काय वेगळा सांगणार आहेत, ही उत्सुकता नक्कीच लागलेली आहे. तर मला त्याच्यासाठी एक सांगायचं वाटतं की सद्गुरू जे सांगतात तेच फायनल असतं. आणि सद्गुरू सांगतात ते तत्वज्ञानाच्या आधारावरच आपण आपली पुढली आपण ज्या गोष्टी करतो किंवा आपण जे सांगतो ते त्यांच्या तत्वज्ञाना आधारावर सांगतो आपण. फक्त काय होतं माहितीये, मला असं एक जाणवलं की सद्गुरूंना प्रश्न विचारायला लोक घाबरायचे. आणि सद्गुरूंचं काय असायचं की सद्गुरू जेव्हा सांगतात समोरचा माणूस किती घेतो ह्याच्यावर सद्गुरूंचं बोलणं अवलंबून असायचं. हे मी बघितलंय स्वतःच्या ह्यानी. सद्गुरू जेव्हा दिव्यसाधना घ्यायची, समोर कोण तोंडावर माशी मरत नाही म्हटल्यानंतर सद्गुरू लवकर आटपायचे. हे मी बघितलेलं आहे. मग मी सद्गुरू म्हणतो, सद्गुरू तुम्ही सांगितलं म्हणजे मला कळायचं की काय उपयोग नाही सांगून, समजलं ना. पण हेच समोर चांगले स्टडीड लोक बसलेले असतील मग सद्गुरूंच्या चेव व्हायचा. कधी कधी आमच्या घरी मला वाटतं एकदा आठवतं मला, डॉक्टर सुभाष पाटील, डॉक्टर विजय पाटील आणि सुभाष हे तिघे आले होते. सद्गुरूंना जी मूड लागला होता आणि सद्गुरूने सांगायला इतकं सुंदर सुरुवात केली, तेव्हा आम्ही रेकॉर्डिंग नव्हतं आमच्याकडे. नंतर मी सद्गुरूंना म्हटलं की हे पुन्हा तुम्ही सांगाल ना, आपण करूया रेकॉर्डिंग. मग पुढल्याला तसं नाही आलं, मग वेगळं झालं. कळलं ना. ह्याला कारण काय असतं, लोकांचा रिस्पॉन्स. आणि लोकांनी जोपर्यंत प्रश्न नाही विचारले, याला आमचे तोतरे साहेब नेहमी म्हणायचे की ढुशी मारल्याशिवाय वासरू, ढुशी मारल्याशिवाय गाय कधी दूध देत नाही. तसं तोतरे साहेबांचं हे वाक्य फेमस आहे की सद्गुरूला ढुशी मारायला लागते, त्याच्या सद्गुरू काय सांगत नाही. त्यामुळे हा विषय लोकांना कळला नाही किंवा लोकांनी समजून घेतला नाही किंवा लोकांनी असं समजलं की हा फक्त मोठ्या लोकांसाठी आहे, ज्यांना समजतं आपल्यासाठी नाही आहे, असा एक गैरसमज निर्माण झालाय. आणि कुठली एक गोष्ट अशी झाली की मी जेव्हा हा कोर्स सुरू केला, ॲडव्हान्स कोर्स, तेव्हा सच्चिदानंद स्वरूप हा विषय आपल्याला घ्यायचा होता. त्यावेळेला मी खूपच ज्युनियर होतो, अजून ज्युनियरच आहे मी, तेव्हा मी खूप ज्युनियर होतो. आणि पूर्वी जे ऐकलं होतं ते पॅसिव्हली ऐकतो आपण नेहमी, पण जेव्हा बोलायची पाळी येते तेव्हा आपण खरे ऍक्टिव्ह होतो, चिंतन करायला लागतो. पण पहिल्यांदा आपण कसे असतो, पॅसिव्हली ऐकलेलं असं समजलंय बस एवढं, त्याच्यामध्ये आपण नादात असतो. पण जेव्हा तो विषय बोलायची वेळ आली तेव्हा मात्र थोडीशी धांदल उडायला लागली. आणि मग मला अजून ते पहिलं माझं कोर्स लेक्चर आठवतं. 1.25 तास मी बोललो, घाम फुटला होता मला, घाम. कारण पाठ केलेलं होतं बऱ्याचशा गोष्टी, सद्गुरूंची वाक्य पाठ केली होती. कारण तेव्हा नीट कळलेलं होतं स्फुरण म्हणजे काय, भान म्हणजे काय. सद्गुरूंची वाक्य पाठ करून बोलायला सुरुवात केली होती. मग मात्र मला कळलं असं पाठ करून बोलणं बरोबर नाही. आणि मग मी त्याच्यामध्ये घुसायला सुरुवात केली. आणि मग तुमच्या सर्वांपेक्षा मला एक नेहमीच फायदा होता, तो म्हणजे काही प्रश्न आल्यानंतर सहज सद्गुरू माझ्या जवळ होते विचारायला.
तुम्हाला तो फायदा नाही आहे. तुम्हाला अजून एक तोटा आहे की तुम्हाला जर प्रश्न पडला तर तुम्ही कोणाला तरी विचारतात आणि जो कोणाला तरी जो आहे तो बरोबर उत्तर देतो की नाही माहीत नसतं. त्यामुळे मला तो एक फायदा मिळाला आणि तो कोर्स डिझाईन करताना खूप डिस्कशन करून तो कोर्स डिझाईन झालेला होता. त्यामुळे मला एक कळून चुकलं की लोकांचे प्रश्न लोकांना निर्माण झालेले असतात आणि त्याचं उत्तर जर तुम्हाला मिळालं नाही, कारण सद्गुरू एक वाक्य बोलले तर त्याच्या मागे खूप डीप अर्थ असतो, का बोलले याला महत्व असतं. आणि हे जर समजलं नाही तर मग मी म्हटल्याप्रमाणे लोक कोणाला तरी विचारतात आणि मग त्याच्यातनं तो सब्जेक्ट नीट समजला जात नाही. तर मला असं वाटलं की हा जो मधल्या ज्या गॅप्स आहेत, ज्या तुम्ही प्रश्न, कारण तुमच्या जागेत मी असल्यामुळे तुम्हाला जे प्रश्न येणार तेच मला आलेले, म्हणजे माझ्या मनात जे प्रश्न येणार ते तुमच्या मनात आलेले असणार नक्की. त्यामुळे मला जे प्रश्न पडले ते तुम्हाला पण पडलेले असावे आणि त्या प्रश्नाची उत्तरं जर मी दिली तुम्हाला, म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेली, तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. आणि अजून एक मी गोष्ट बघितली मध्ये, मी कुठल्या तरी प्रवचनात बोललो पण, की असे बरेच लोक काही काही ठिकाणी जाऊन येतात, ऐकून येतात, त्यांना आवडतं ऐकायला इकडे तिकडे जाऊन, किंवा टीव्हीवर या महाराजांचं त्या महाराजांचं ऐकतात आणि मग असं म्हणतात की सद्गुरू ते आणि तुम्ही एकच सांगतात, ते पण तुमच्यासारखंच सांगतात. असं म्हटल्यानंतर सद्गुरूंना कुठेतरी खंत वाटायची की कच्चा रे कच्चा नाही गुरु का बच्चा, अशी खंत वाटायची सद्गुरूंना की यांना अजून कळलेलं नाही काय जीवनविद्येची खोली काय आहे. सद्गुरू नेहमी म्हणायचे की जीवनविद्येचं जे वाक्य असतं प्रत्येक, त्याला शब्दार्थ तर असतोच, तो सगळ्यांना कळतो, भावार्थ असतो आणि त्यामागे गुढ्यार्थ असतो. इथपर्यंत कोण पोचत नसल्यामुळे वरवर सर्वांना शब्दाच्या दृष्टीने एकच वाटतं, प्रेम द्या प्रेम द्या, आनंद द्या म्हणजे आनंद मिळेल, अशी वाक्य सगळेजण टाकत असतात. पण त्याच्या मागे जी सायन्स आहे किंवा त्याच्या मागे जी परमार्थाची बॅकग्राऊंड आहे ती जर नाही समजली तर सर्व एकच बोलतोय असं वाटतं आपल्याला. म्हणून सद्गुरू सांगायचे की कधी कधी की दुसऱ्यांची पुस्तकं वाचू नका, कन्फ्युजन वाढेल तुमचं. कारण जोपर्यंत आपला बेस पक्का नाही तोपर्यंत दुसऱ्यांची वाचू नका. आपला एकदा बेस पक्का झाला मग दुसऱ्यांची वाचल्यानंतर तुम्हाला लगेच कळतं की ते कुठे कमी आहे आणि सद्गुरूंचं महत्व तेव्हा जास्त कळतं की आपण कुठे महान आहोत. असो, तर माझा जो मुद्दा आहे की मला जे प्रश्न पडले होते तुमच्यासारखेच, पण मला एक जी फायदा झाला की सद्गुरूंकडनं मला उत्तर मिळाली, तर त्याच्यावर थोडंसं जर मी बोललो आणि हा विषय जितका सोपा करून सांगता येईल या सांगण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि ऑफकोर्स सद्गुरूने एका मार्गदर्शनाने म्हटलेलं आहे की शिष्य बोलतो ते आणि सद्गुरू बोलतो याच्यामध्ये जर फरक वाटला तर सद्गुरू म्हणतात ते फायनल, हे लक्षात ठेवायचं. तर आता आपण हा विषय सुरू करूया. हा विषय मी एकदम सिंपल रीतीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, पण तो सिंपल असला तरी इट विल बी पॉवरफुल, हे लक्षात ठेवायचं, कारण सिंपल इज ऑलवेज पॉवरफुल. तर सच्चिदानंद स्वरूप आपण म्हटलं की दोन शब्द येतात त्याच्यामध्ये, एक म्हणजे सच्चिदानंद आणि एक म्हणजे स्वरूप. आता स्वरूप म्हटलं की आपल्या सर्वांची डेफिनेशन तोंडपाठ आहे, काय जे वजा केलं असता रूप शिल्लक राहत नाही त्याला स्वरूप म्हणतात. ही पाठ सगळ्यांची आहे. पण हे वाक्य आल्यानंतर जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा कळतं की स्वरूप खरं वजा होतच नसतं, वजा होतं ते रूपच. आणि जे रूप वजा केलं असता फक्त जे शिल्लक राहतं ते खरं स्वरूप, असा दुसरा अर्थ लावतोय. कळलं की काय म्हणतो ते थोडंसं परत सांगतो, कारण आता आपल्याला सिरीज घ्यायची म्हटल्यानं मला काही नाही सांगायची की प्रत्येक गोष्ट मी हळूहळू सांगू शकतो. मोठ्या उत्सवामध्ये एका तासात सगळं संपवायचं असतं, त्यामुळे घाई असते. इथे मी जो शब्द वापरला की जे वजा केलं असता, जे वजा केलं असतं म्हणजे स्वरूप वजा केलं असतं, काही उरत नाही असं म्हणतो आपण, बरोबर? रूप उरत नाही, पण खरं स्वरूप वजा करता येत नाही, कारण स्वरूप वजा केलं तर काहीच राहणार नाही जगामध्ये.
कारण जगाचं, परमेश्वराचं, जीवाचं, सर्व प्राणी मात्राचं स्वरूप एकच आहे आणि ते म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. त्यामुळे ते वजा करण्याचा प्रश्न येत नाही खरं म्हणजे. तर ही डेफिनेशन आपण दुसऱ्या बाजूने अशी बघितली की जे रूप, जे आकार, ज्या स्वरूपाकडनं, या स्वरूपाने जे आकार धारण केलेले आहेत, अनंत रूपे अनंत वेश म्हटलेलं आहे. म्हणजे या स्वरूपाने जे आकार धारण केलेले आहेत ही सगळी रूप आहे. आणि ही रूप वजा केली की जे राहतं ते स्वरूप, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे स्वरूप हे वजा करताच येत नाही कधी, लक्षात ठेवायचं. सोन्याचं उदाहरण जे सद्गुरू दिलंय तिथे पण हेच आहे. सोन्याच्या दागिन्यामधनं सोनं वजा केल्यानंतर दागिना राहत नाही. पण हे सोनं तुम्ही निरनिराळ्या रीतीने दागिने त्याचे बनवू शकता. त्याच सोन्याने निरनिराळे दागिने बनवू शकता, पण सोनं तिथेच राहतं. त्यामुळे सोनं वजा करून चालत नाही आपल्याला. वजा आपण काय करतो तर हे रूप, आकार हे आपण वजा करतो. आणि वजा करतो म्हणजे काय, या स्वरूपाने जे आकार धारण केलेले आहेत, हे जे आकार आहेत, ही जी रूप आहेत, ही सगळी रूप बदलत असतात. त्याला जन्म आणि मृत्यू असतो, त्याला एंड नसतो प्रत्येक गोष्टीला. म्हणून सद्गुरू जे म्हणतात की ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या, हे सद्गुरूंना आवडत नव्हतं. कारण जगत मिथ्याचा अर्थ लोकांनी असा लावला की जग हे असार आहे, जगाचा उपयोग नाही, हा सगळा भास आहे, मिथ्या आहे, आपल्याला उपयोग नाही, असं लोकांनी अर्थ लावला. पण खरा मिथ्याचा अर्थ काय आहे, जसं सतचा अर्थ आहे, सत्य म्हणजे जे सातत्याने असतं त्याला सत्य म्हटलेलं आहे. आणि मिथ्या म्हणजे जे सातत्याने नसतं ते मिथ्या, असा सरळ अर्थ आहे खरा म्हणजे. सत्य म्हणजे जे सातत्याने असतं आणि मिथ्या म्हणजे जे सातत्याने नसतं, साधा अर्थ. पण सातत्याने नसलं तरी जे असतं तेव्हा ते खरंच असतं. सत्य शब्द मी वापरत नाही, पण ते खरं असतं, तो भास नसतो. म्हणून हे जे आकार आणि जे सगळे आहेत, अनंत रूपे अनंत वेशी जे प्रगट होतो स्वरूप, हे सगळे अनंत रूप आणि अनंत वेश आहेत ना, हे कधीतरी म्हणजे जन्माला येतात, स्थितीला राहतात आणि मग लयाला जातात आणि पुन्हा नवीन उदयाला येतात. म्हणजे हे नित्य नूतन आहे असं सद्गुरू शब्द वापरला आणि हा परफेक्ट शब्द आहे. कारण मिथ्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे लोकांनी गोंधळ घातला. मिथ्या म्हणजे एवढंच शब्द आहे, मिथ्या म्हणजे की जे सतत नसतं, सातत्याने नसतं ते. म्हणून हे जग जे निर्माण झालेलं आहे, जगामध्ये जे जे प्राणी म्हणा, सगळ्या गोष्टी ज्या निर्माण झालेल्या आहेत, भूतमात्र म्हटलंय, हे सगळी भूतमात्र ही उदयाला येत आहेत, स्थितीला जात आहेत आणि लयाला जात आहेत, पुन्हा उदयाला येत आहेत. म्हणून हे जे आहे हे नित्य नूतन आहे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून जग सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढं हे सत महत्वाचं आहे किंवा सत्य महत्वाचं आहे. कारण जग नसेल तर त्या सत्याला पण महत्व नाही, शरीर नसेल तर सत्य शोधायला पण काय नाहीये. म्हणून सद्गुरूंनी जे सांगितलं नित्य नूतन, हा सद्गुरूंचा शोध आहे आणि हा सद्गुरूंचं वेगळेपण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. असं जेव्हा लोक म्हणायचे की सद्गुरूंनी तुम्ही सेफ सांगता, तेव्हा सद्गुरूंनी काही लोकांना काम दिलं होतं की जीवन विद्या वेगळं काय सांगते याचं तुम्ही लिस्ट काढा, जीवन विद्येची वैशिष्ट्य काय याचं तुम्ही लिस्ट काढा, मग तुम्हाला कळेल की सगळे सांगतात आणि आपण सांगतो याच्यामध्ये किती फरक आहे. म्हणून सांगायचा मुद्दा काय की आपण जेव्हा म्हणतो स्वरूप, म्हणजे जे वजा केलं असं रूप राहत नाही. म्हणजेच काय की या स्वरूपातनं सर्व रूप आणि आकार तयार झालेले आहेत. आणि हे जर स्वरूप नसेल तर या आकार राहणार नाहीत किंवा आकार जन्माला पण येणार नाही. कारण ह्या स्वरूपातनच हे सर्व अनंत रूपे अनंत वेशे देखील त्याशी म्हटलेलं आहे. म्हणजे काय की सगळी रूप आणि वेश हे सगळे बाहेर आले ते या स्वरूपामधूनच बाहेर आलेले आहेत. म्हणून एक लक्षात ठेवायचं की स्वरूप म्हणजे काय. स्वरूप म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर चैतन्य शक्ती. कारण या सर्वांच्या
आतमध्ये जी वास करते ती म्हणजे चैतन्य शक्ती. आणि हे चैतन्य शक्ती म्हणजे स्वरूप आहे. आणि या चैतन्य शक्तीचे 3 गुणधर्म आहेत. म्हणजे तुम्हाला नीट कळेल. सच्चिदानंद स्वरूप म्हणजे कधी कधी काहीतरी वेगळं वाटतं आपल्याला. खरं म्हणजे मोठं काय नाही, आहे ती चैतन्य शक्ती आतमध्ये आहे, ती प्रत्येकामध्ये आहे. आणि ही जी चैतन्य शक्ती आहे त्याला 3 गुणधर्म आहेत. इंग्लिशमध्ये त्याला आपण ॲट्रिब्यूट्स म्हणतो, ॲट्रिब्यूट्स. मग 3 गुणधर्म कुठले? तर एक म्हणजे सत, दुसरं म्हणजे चित आणि तिसरं म्हणजे आनंद. आता हे 3 गुणधर्म या चैतन्य शक्तीला आहेत. आणि ह्या सगळ्याला म्हणून आपण ते म्हणतो की सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणतो आपण. आणि या स्वरूपामधनच हे जग निर्माण झालेलं आहे. म्हणजे चैतन्य शक्तीमधनच हे जग निर्माण झालेलं आहे, जीव निर्माण झालेले आहे, प्राणी मात्र निर्माण झालेले आहेत. म्हणून हे सत चित आनंद हे 3 शब्द आपल्याला नीट समजले पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत सच्चिदानंद स्वरूप समजत नाही तोपर्यंत, मी काय वाक्य बोलतो नीट आहे का, तोपर्यंत आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही चुकाचं होऊ शकत नाही. ते लक्षात ठेवायचं. जोपर्यंत सच्चिदानंद स्वरूप कळत नाही तोपर्यंत. मला पूर्वी असं वाटायचं काय एवढं आहे याच्यामध्ये, कशाला पाहिजे. पण नंतर मला कळायला झालं की जीवनविधीची खोली, जीवनविधीची उंची समजण्यासाठी सच्चिदानंद स्वरूप समजणं गरजेचं आहे. हे एका अर्थाने झालं. आणि दुसऱ्या अर्थाने आपला प्रपंच सुखाचा करायचा असेल तर सच्चिदानंद स्वरूप समजणं, उमजणं आणि उमलणं खूप गरजेचं आहे. उमलणं ही गोष्ट जरा बाजूला ठेवूया. मी 3 गोष्टी सांगितल्या, समजणं, उमजणं आणि उमलणं. सद्गुरूंचीच वाक्य ती. समजणं म्हणजे काय? म्हणजे हा जे सत स्वरूप आहे आपल्याकडे, सत, मी एकच सतचं नाव घेतलं ना, हे सत स्वरूप जे आहे आपल्याकडे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण आहोत. हे आपल्याला साधारण कळतं. जर कोणी सांगितलं तर हे आपल्याला समजतं की तो आहे हे आपल्याला कळतं. कारण आपण आहोत हे आपल्याला जाणवतं, प्रत्येकाला जाणवतं ना. असं मला वाटतं का आपण नाही आहोत? आपण आहोत हे प्रत्येकाला जाणवतं. आणि या जाणण्यामागे जर तुम्हाला सांगितलं कोणी की ते तत्व आहे ना म्हणून तुला हे जाणवतं, तू आहे, ते एवढं सगळं समजण्यासारखं आहे प्रत्येकाला, बरोबर ना. कोणाला समजेल, शेवड्या पोराला पण समजेल. पण ते उमजणं खूप गरजेचं आहे. उमजणं. आणि उमजणं म्हणजे काय हो? उमजणं म्हणजे तो आहे म्हणून मी आहे हे तुम्हाला खात्रीपूर्वक समजलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी लागते ती साधना. जेव्हा आपण साधना करतो तेव्हा तो आहे हे पट्ट आतून उमजतं, पट्ट आपल्याला की तो आहे म्हणून मी आहे. म्हणून त्याच्यासाठी जेव्हा आपण साधना करायला लागतो त्याच्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला कृतज्ञतेची साधना दिलेली आहे. काय दिली आहे? कृतज्ञतेची साधना. म्हणजे काय की तो आहे म्हणून मी आहे हा भाव पहिला धरा. म्हणून सद्गुरूंनी नामस्मरण म्हणजे काय सांगितलं होतं. नामस्मरण म्हणजे काय? पहिलं नामीची ओळख करून घ्या आणि नामीचं कृतज्ञतेने स्मरण करा. हे पहिलं सांगितलं सद्गुरूंनी. म्हणून हे जे स्वरूप आहे जो आहे आतमध्ये, म्हणजे जी शक्ती आपल्याकडे आहे ती आहे म्हणून आपण सगळं काही करू शकतोय, जगतोय. आपण प्रत्येक गोष्ट जी करतोय ती तो आहे म्हणून करतोय. म्हणून पहिल्यांदा साधनेमध्ये कृतज्ञतेने त्याचं स्मरण करणं हे सद्गुरूंना अपेक्षित आहे. आता कृतज्ञतेने स्मरण करता करता काय होतं हे पण महत्वाचं आहे. का सांगतात सद्गुरू कृतज्ञतेने स्मरण का करायचं? कारण कृतज्ञतेने स्मरण करता 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 कृतज्ञता भाव निर्माण होतो. बघा, कृतज्ञता भाव निर्माण होतो. आणि हा जो कृतज्ञता भाव आहे ना, जेवढा निर्माण होत जाईल तेवढा तुमचा अहम भाव कमी कमी होत जाईल. बघा, 2 गोष्टी कशा एकमेकांच्या बरोबर विरुद्ध आहेत. जसजसा कृतज्ञता भाव वाढत जाईल तसतसा तुमचा अहम भाव म्हणजे अहंकार
हळूहळू कमी होत जाईल. म्हणजेच काय की हे समजलेलं उमजलं आहे की नाही हे बघण्यासाठी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आपला अहंकार किती कमी झाला आहे हे तपासून पाहायचं. आपणच पाहिजे, पण दुसरे बघू शकत नाही. या सगळ्या गोष्टी अव्यक्तातल्या गोष्टी आहेत, त्यामुळे कोणी दुसरा सांगू शकत नाही. प्रत्येकाने स्वतः तपासायचं की माझा अहंकार कमी झाला की नाही. दुसरे बघू शकतात नाही असं नाही, दुसऱ्याकडे काही टेस्ट आहे, दुसऱ्याला त्याचा अहंकार कमी झाला, अहंकार दिसत नाही आपल्याला, पण अहंकार कमी झाला की नाही दिसतं. हे कसं दिसतं तर तो काय बोलतो, कसा बोलतो, त्याची उक्ती, वृत्ती आणि कृती या तिन्ही गोष्टीतनं त्याचा अहंकार आपल्याला दिसून येतो. त्याच्या बोलण्यानंतर सहज दिसायला लागतो. तर सांगायचा मुद्दा काय की हे जेव्हा कृतज्ञतेने स्मरण करतो आपण की ती शक्ती आहे म्हणून मी जगतो आहे, सगळं काही मी जे करतोय आज, सगळं काही जे मी करतो आहे ती शक्ती आहे म्हणून, म्हणजेच ते स्वरूप आहे म्हणून मी हे करतो, हे तुम्हाला उमजायला लागेल. कधी जेव्हा तुम्ही सतत त्याचं स्मरण करायला लागाल, कृतज्ञतेने स्मरण जेव्हा करत राहाल तेव्हा तुम्हाला याची जाणीव व्हायला लागेल. पहिल्यांदा नुसतं समजलं, हळूहळू त्याची जाणीव व्हायला लागली की खरंच तो आहे म्हणूनच मी सर्व काही करू शकतो, याची जाण आपल्याला यायला लागेल. जाण तेव्हा ते उमजायला लागेल. आणि शेवटी सद्गुरू झाले की उमलतं. उमलतं म्हणजे काय, कळी उमलली की त्याचं फूल होतं, कळी उमलली की त्याचं फूल होतं. तसं ही जी कळी आपली ही हळूहळू उमलायला लागते आणि स्वरूपाचं रूपांतर फुलामध्ये होतं. फुलामध्ये होतं म्हणजे एफ डबल एल नाही, फुल शब्दाला दोन अर्थ आहेत, एक एफ डबल एल, एफ डबल एल नाही, तर फुलामध्ये होतं म्हणजे सुगंध. फुलाला कसा सुगंध असतो तसा या स्वरूपाचा सुगंध, गोडी सगळं काही तुम्हाला जाणवायला लागते. म्हणजेच ज्याचं स्मरण करतो तोच होऊन आपण राहतो, तोच होऊन आपण राहतो. हे उमलणं झालं. पण उमलणं सोडून द्या, साक्षात्कारापर्यंत आपण नाही पोहोचलो समजा तरी चालेल, पण निदान समजणं आणि उमजणं या दोन गोष्टी होणं खूप महत्वाचं आहे. कारण त्याचा प्रपंचामध्ये उपयोग आहे. कारण आपला अहंकार जेवढा कमी होत जातो तेवढा प्रपंचामध्ये खूप फायदे होत जातात. म्हणून मी मगाशी सांगितलं की सच्चिदानंद स्वरूपाचा संपूर्ण उपयोग प्रपंचामध्ये आहे. म्हणजे मी एक साधी गोष्ट सांगतो की लव वर्क हे सद्गुरूंनी सांगितलंय. लव वर्क तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की लव वर्क मध्ये सच्चिदानंद स्वरूप आहे. लव वर्क हे सद्गुरू जेव्हा सांगतात हे प्रपंचाची गोष्ट आहे की नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा सच्चिदानंद स्वरूप लपलेलं आहे. आणि जर तुम्हाला ते माहीत असेल तर तुम्हाला लव वर्क का करायचं कळेल, आणि लव वर्क केल्यानंतर तुम्हाला जे काही फायदे होणार आहेत ते तुम्हाला सच्चिदानंद स्वरूप माहीत असेल तरच होणार आहे. आणि ते मी हळूहळू घेणार आहे, लक्षात ठेवा. कारण माझा नुसतं तत्वज्ञान सांगायचा हेतू नाही आहे. हे प्रत्येक तत्व आपल्या लाईफमध्ये डे टू डे लाईफ कसं वापरायचं आहे हे मी शिकवणार आहे. कसं वापरायचं हे महत्वाचं आहे सगळ्यात. कारण तत्वज्ञान सद्गुरूंनी मांडलेलंच आहे. आता सद्गुरूंनी मनावर भरपूर लिहिलेलं आहे. किंवा साधी गोष्ट म्हणतो, सद्गुरूंनी भलकरची साधना सांगितली आहे ना, सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचं प्रत्येक बाबतीत कसा वापर करता येईल हे आपण कोर्स मार्फत सगळ्या लोकांना दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक बाबतीत साधा जॉब मिळवायचा असेल तरी सुद्धा तुम्ही याचा उपयोग कसा करू शकता. टेनिस खेळताना चॅम्पियन व्हायचं असेल तर कसा उपयोग करू शकताय. म्हणजे क्रिकेटपटूंना जे लागतं काय म्हणतात मेंटल टफनेस, हे सगळं देण्याचं सामर्थ्य या 2-3 साधनेमध्ये आहे सद्गुरूंच्या. म्हणून या सर्वांचा संबंध सच्चिदानंद स्वरूपशी लागतो आणि तो मी लावून देणार आहे तुम्हाला सगळीकडे, सगळीकडे लावून देणार आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की काय असतं ते. म्हणून सच्चिदानंद स्वरूप म्हणजे नुसता किस काढायचा नाही आपल्याला. शब्दांचा किस काढणं म्हणजे सच्चिदानंद स्वरूप नाही. सगळ्या लोकांना असं सध्या असं वाटतं की त्याचं हे मोठे लोक आहेत ना ज्यांना कळतं ते लोक याचा किस काढत बसतात. आपल्याला किस काढायचा नाही.
आपल्याला पीस मिळवायचं आहे. आपल्याला पीस म्हणजे शांती मिळवायची. शांती दोन्हीकडे असते, मनाची शांती आणि जीवाची शांती दोन्ही मिळवायची आपल्याला. पण सुरुवातीला मनाची शांती मिळवूया आणि मग जीवाची शांती म्हणतात ती मिळवूया. सांगायचा मुद्दा काय की या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेऊन आपल्याला त्या मिळवायच्या. म्हणून पहिलं जे सांगितलं गुणधर्म तो म्हणजे सत. आता सत म्हटलं की आपलं लगेच सुरू होतं, कारण आपण सगळे एकदम तयार शिष्य आहोत. आपण लगेच सुरू करतो. सत म्हणजे काय? असीपण, असणेपण. सत म्हणजे सत्य, सत म्हणजे सत्ता. हे आपण शब्द फटाफट टाकतो, पण खरं म्हणजे हा प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा आहे, हे लक्षात ठेवायचं. सत म्हणजे फक्त असणेपण, सत्य हे असं बोलणं नाहीये. सत जेव्हा आपण असणेपण म्हणतो त्याचा अर्थ वेगळा असतो. त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत, थोडे थोडे लहान लहानशी कंगोरे आहेत, पण ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते कंगोरे कसे आहेत ते, म्हणजे आपल्याला मजा येईल त्याच्यामध्ये. आपण जेव्हा सत म्हणतो तेव्हा सद्गुरूंनी काय सांगितलं? एका अर्थाने सत्ता आणि एका अर्थाने शक्ती सांगितलं. पुढे सद्गुरूंनी सांगितलं की बहुतेक लोक सत म्हणजे काय म्हणतात? एक्झिस्टन्स म्हणतात. म्हणजे काय? अस्तित्व. अस्तित्व म्हणजे सत असं बहुतेक लोक म्हणतात. सद्गुरूंनी त्याच्यावर सांगितलं की अस्तित्व म्हणजे सत नाही नुसतं. सत हे अस्तित्वापुरती मर्यादित नाही असं सांगितलं. तेव्हा थोडंसं असं माझ्या डोक्याला मुंगे आले. म्हटलं असं कसं? सत म्हणजे अस्तित्वच ना. सद्गुरूंनी काय सांगितलं की हे अस्तित्व म्हणजे एक्झिस्टन्स आहे, असणेपण. आपण आहोत म्हणजे सत. पण सतला दोन अजून कंगोरे असे आहेत की सत ही गोष्ट जी आहे ती एव्हर प्रेझेंट आहे, नेहमी असते, आणि प्रेझेंट आहे. दोन गोष्टी आहेत त्याला. सत म्हणजे आहे आणि सत म्हणजे सातत्याने आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे तीन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे असणेपण, असीपद ज्याला म्हटलेलं आहे. सतपद म्हणजे असीपद म्हणजे असणेपण, म्हणजे आपण आहोत हे जे आहे त्या असीपदामुळे आहोत. पण हेच असीपद किंवा हेच सतपद एका अर्थाने सत्य असं म्हटलं त्याला. म्हणजे काय? सातत्याने आहे. म्हणजे काय? आज आहे आणि उद्या नाही असं नाही. काल होतं, आज आहे, उद्या पण असणार आहे. त्याला कधीच मरण नाही, त्याला कधीच आदी नाही. अनादी म्हणजे त्याला आदी नाही आणि अनंत म्हणजे त्याला अंत नाही. म्हणजे ते नेहमी आहे, एव्हर प्रेझेंट, नेहमी सातत्याने आहे, असं हे सतपद आहे. आता हे जे आपण सतपद म्हणतो, सातत्याने आहे, ह्याला अजून एक कंगोर असा आहे की जेव्हा तो सातत्याने आहे आपण म्हणतो तेव्हा ते कालातीत आहे. कालातीत आहे म्हणजे काळाचा संबंध त्याला लागत नाही. काळ, बाकीच्या गोष्टीला आपल्याला काळ लागतो. म्हणून सत्स्वरूपावर जे येतं, सत्स्वरूपावर जे येतं त्याला काळाशी संबंध आहे, कारण त्याला जन्म आणि मृत्यू आहे, म्हणून त्याला काळाशी संबंध आहे. पण सत हे तत्व जे एव्हर प्रेझेंट आहे, म्हणजे सातत्याने आहेच, नाही असं कधीच होत नाही, त्याला काळाशी संबंध आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपण म्हणतो ते अजर आहे, अजर आहे, अमर आहे, म्हणजे मरणार नाही. अजर आहे म्हणजे वृद्ध होणार नाही. हा का म्हणतो आपण? त्याचा काळाशी संबंध नाही, कारण ते नेहमी आहे मध्ये असणार आहे. लक्षात ठेवायचं. ते नेहमी असणारच आहे आणि नेहमी ते आहे मध्ये असणार आहे. आहे मध्ये असणार म्हणजे काय? आता. सद्गुरूंनी आता हा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे आणि सद्गुरूंनी आता शब्द खूप मजा करायची. आता म्हणजे आता आहे. ते आहे म्हणजे प्रेझेंट मध्ये आहे, म्हणजे आता आहे. म्हणजे तीन मी शब्द सांगितले. एक असणेपण म्हणजे नुसतं आहे, एक्झिस्टन्स, हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ झाला सातत्याने आहे, म्हणजे ते कालातीत आहे, कधी नव्हतंच नाही आणि कधी नाही होणारच नाहीये. आणि नेहमी जे असणार आहे तेव्हा ते आहे मध्येच असणार आहे. म्हणजे उद्या जेव्हा असणार तेव्हा ते आहे मध्ये असणार. तुम्ही उद्या जेव्हा इथे येणार तेव्हा तुम्ही काय म्हणणार? आहे.
म्हणजे आपण सतत त्या तत्वाला आहेच असं म्हणणार, म्हणजेच ते नेहमी आपल्याकडे आहे या स्थितीत असतं. म्हणून आपण त्याला सगळून एकीकडे प्रेझेंटला आता शब्द वापरले. आता आता कोठे धावे, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. म्हणजे आता कुठे जाशील तू, कारण ते मन आहे ना ते स्वरूपाकडे आणून ठेवून दिलेलं आहे. आणि जेव्हा ते स्वरूपाकडे येऊन राहतं तेव्हा ते आहे मध्ये राहतं, प्रेझेंट मध्ये राहतं. म्हणून आता म्हणजे आता ते दोन अर्थ झाले पुन्हा. आता म्हणजे केव्हा की ते मन आता मध्ये येईल तेव्हा, मन आता मध्ये येईल तेव्हा म्हणजे आज आहे मध्ये येईल, वर्तमान क्षणामध्ये राहील तेव्हा, म्हणजेच त्याच्या स्वरूपाकडे येईल तेव्हा. साध्या भाषेत प्रेझेंट मध्ये येईल तेव्हा आपण त्याला आता शब्द वापरतो. म्हणून सद्गुरूंनी दोन अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. आता म्हणजे कधी तुमचं मन स्थिर होतं तेव्हा आता, म्हणजे आता म्हणजे प्रेझेंट मध्ये मन राहतं तेव्हा, म्हणजे चरण पकडतं तेव्हा. चरण हे शब्द भक्तीचे शब्द झाले, पण स्वरूपाकडे येऊन जेव्हा स्थिर होतं मन तेव्हा त्याला आता म्हटलेलं आहे. आणि आता म्हणजे काय, प्रेझेंट मध्ये आहे, जे आहे ना तत्व ते आताच आहे, उद्या नाही. उद्या आपण आहोत की नाही आपल्याला माहित नसतं, पुढल्या क्षणाला आहोत की नाही माहित नाही आपल्याला. प्रत्येक श्वासा सगळं सांगितलेलं आहे, प्रत्येक श्वास आहे ना पुढला श्वास घेणार की नाही आपल्याला माहित नसतं. म्हणजे दोन श्वासामध्ये नाही, प्रत्येक श्वास आपला शेवटचा असू शकतो, म्हणजे आपल्याला माहित नाही कुठला श्वास शेवटचा आपला. म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये आता शब्द आहे. म्हणून आता म्हणजे आता, आता म्हणजे ह्या क्षणाला ते आहे हे जे तत्व आहे म्हणजे सत्तत्व आहे ते आहे मध्ये आहे, म्हणजे ते आता अवेलेबल आहे, उद्या नाही. उद्या आता मध्येच असणार आणि परवा पण ते आहे मध्येच असणार आणि आताच असणार. म्हणून हे जे तत्व आहे हे नेहमी प्रेझेंट मध्येच असणार. म्हणून त्याला जर तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल, त्याला जर पकडायचं असेल तर ते तुम्हाला आताच पकडलं पाहिजे, उद्या नाही. हे लक्षात ठेवायचं, आताच पकडलं पाहिजे. म्हणून वर्तमान क्षण पकडून ठेवायचा हे जे सद्गुरू म्हणतात, ह्याला कारण का, कारण हे सत्तत्व आहे मध्ये असतं. आहे मध्ये म्हणजे प्रेझेंट मध्ये, म्हणजेच नाव, म्हणजेच आता, म्हणजेच आहे. सगळे शब्द वापरून सांगतो तुम्हाला कळेल. म्हणजे हे जे तत्व आहे ना हे नेहमी आहे असतं. म्हणून या आहेला जर तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल, मी त्याला असं उत्तर देतो, कधी अपॉइंटमेंट घेतो ना, आता मला कारवाडकर साहेबांची अपॉइंटमेंट पाहिजे तर ते टाइम देतात, या टायमाला मला येऊन भेटायचं. मग कुठे भेटायचं हे ठरतं ना, कुठे भेटायचं आणि किती वाजता भेटायचं. तसं याला जर भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट घ्यायला लागते. ती अपॉइंटमेंट काय, आता, टाइम आता, आणि कुठे आहे, आतमध्ये. आत आणि आता हे अपॉइंटमेंट लक्षात ठेवायचे. म्हणून सत तत्वाचं मी 3 याने सांगितलं. आणि शेवटचं सत्तत्व म्हणजे काय की सत्ता. हे सत्तत्व आहे ना हे अधिष्ठान रूपाने आहे. कसं आहे, अधिष्ठान रूपाने आहे, म्हणजे सत्ता रूपाने आहे. या अधिष्ठानावर संपूर्ण जग उभं आहे, संपूर्ण जग उभं आहे. कारण ही सत्ता म्हणजे शक्ती, म्हणजे अधिष्ठानाकडे शक्ती लागते. या शक्तीचा अवलंब घेऊनच हे विश्व निर्माण झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून हा शक्ती हा त्याचा पाया आहे, म्हणून सत्स्वरूप हा त्याचा पाया आहे. म्हणून ते अधिष्ठान पण आहे, ते शक्तिरूप पण आहे, ते सत्ता स्थान पण आहे. असं सत या शब्दाचा एवढा अर्थ आहे, लक्षात ठेवायचा. हा सगळा अर्थ मिळून सत होतो, हे लक्षात ठेवायचं. सत म्हणजे फक्त सत्य, सातत्य असं म्हणून संपत नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या तर तुम्हाला कळेल. कळलंय की परत सांगू? पहिलं मी सांगितलं असीपण म्हणजे असणेपण. असणेपण म्हणजे आपण आहोत
असं प्रत्येकाला वाटतंय ना की नाही असं वाटतंय? मग हे जे वाटणं आहे ना, आपण आहोत हे वाटणं आहे ना, एक्झिस्टन्स म्हणतात त्याला. म्हणजे आहोत असं वाटणं म्हणजे आपण आहोत याला अस्तित्व म्हणतात. आता सतचा फक्त अस्तित्व एवढा संबंध नाहीये. सत ही गोष्ट कशी आहे? एव्हर प्रेझेंट आहे, सतत आहे, सातत्याने आहे, कधी नाही असं नाही आणि कधी होणार नाही असं नाही. कळलं? म्हणजे त्याचा अनादी, अनादी म्हणजे सुरुवात माहित नाही कधी झाली, सुरुवातच नाही, त्याला सुरुवातच नाही आणि त्याला शेवट पण नाही, असं हे तत्व आहे. सातत्याने आहे हा झाला सत्यचा अर्थ, सातत्याने. तिसरा अर्थ आहे. आहे म्हणजे ते आता आहे, या वर्तमान क्षणाला आहे, हा अर्थ. मग त्याच्यातनं आपण काय समजून घ्यायचं? पहिली गोष्ट आहे आता ना, मग त्याला भेट द्यायची आता. बरोबर? अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. चरणी जगन्नाथ ठेले म्हणजे काय? मनाला सत स्वरूपाकडे आणून ठेवलं, स्वरूपाकडे आणून ठेवलं मनाला, म्हणजे चरणी जगन्नाथ. म्हणजे सत स्वरूपाकडे जेव्हा येतं मन, तेव्हा मन राहत नाही, ते राहतं, ते फक्त स्वरूप राहतं. पण तिथपर्यंत जरी नाही गेलो आपण तरी प्रेझेंट मोमेंट हा शब्द जेव्हा वापरला जातो सगळीकडे, त्याला सद्गुरूंनी वर्तमान क्षण म्हटलेला आहे. हा जो वर्तमान क्षण पकडणं हा खूप महत्वाचा विषय आहे आपल्या प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये. वर्तमान क्षण पकडणं म्हणजे सत पकडणं, म्हणजे सतचं भान घेणं. ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या का झाल्या? कारण तुम्हाला ह्याच ठिकाणी ऍक्सेस मिळतो, हा महत्वाचा विषय आहे. तुम्हाला ऍक्सेस कधी ऍक्सेसचा अर्थ कळतो ना? संपर्क साधण्याचं ठिकाण काय? आत, आणि टाइम काय? आता. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि संपर्क साधायचा आपल्याला. संपर्क साधायचा म्हणजे कसं साधायचा? आपलं मन वर्तमानमध्ये आणून ठेवायचं. मग हे आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा करता येतं, मेडिटेशननी सुद्धा करता येतं आणि बऱ्याच गोष्टींनी करता येतं. संपूर्ण दिवस आपण प्रेझेंटमध्ये पण राहू शकतो. ते कसं राहायचं ते मी पुढे शिकवणारच आहे. प्रत्येक क्षण कसा आपण क्षणामध्ये राहायचं, सावध राहायचं. सद्गुरू काय म्हणतात? सावध तो सुखी. याचा गुह्यार्थ बघायला पाहिजे, शब्दाचा बघू नका नुसता. गुह्यार्थ म्हणजे प्रत्येक क्षण पकडता आला पाहिजे, प्रत्येक क्षणाला सावध राहायला पाहिजे आपल्याला. तसं जर सावध राहता आलं तर तुम्ही प्रेझेंट मोमेंट मध्ये राहता. म्हणून आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा काम करता करता प्रेझेंट मध्ये कसं राहायचं हे मी शिकवणार आहे. ते जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला चिंता काळजी कमी होईल. कारण चिंता काळजी कधी होते? मन जेव्हा भविष्यात जातं किंवा मन भूतकाळात जातं तेव्हा चिंता काळजी सुरू होतं. दोन्हीकडे नसेल मन तर मन हे मन उरतच नाही, आणि मनच उरलं नाही तर राहणार काय तुमच्या चिंता काळजी? तेव्हा तुम्ही मस्त आनंदात असणार, सतत आनंदात. आनंदाशिवाय दुसरं काहीच नसणार. कधी तर प्रत्येक क्षण जर तुम्ही प्रेझेंट मध्ये राहू शकला, आणि राहता येतं, हे मी सांगतो, राहता येतं. सांगायचा मुद्दा काय की तुम्ही हा वर्तमान क्षण पकडता आला पाहिजे तुम्हाला. आणि ह्याच्यासाठी तो पकडला की तुम्हाला सगळं काही तिथून मिळतं. ऍक्सेस म्हणजे काय हो? संपर्क साधला. आता उमेश मामांशी मी संपर्क साधला की मला जे काय पाहिजे ते मिळू शकतं. मला त्याच्याकडनं जे काय पाहिजे ते मला मिळू शकणार आहे. का? आता मी संपर्क साधल्यावर तोपर्यंत तो येणार नाही मला. म्हणून ह्याच्याशी मला संपर्क साधायचा म्हणजे काय करायचं आणि काय मिळेल, काय करायचं मी सांगितलं. हातामध्ये राहायचं. तर कसं ते नंतर सांगितलं. काय आज एकच दिवस सगळं सांगायचं नाही आपल्याला. पण संपर्क साधल्यानंतर काय मिळणार आहे? जे स्वरूपाकडे आहे ते सगळं मिळणार आहे. आता स्वरूपाकडे काय आहे? स्वरूपाकडे शक्ती आहे. सत म्हणजे काय? शक्ती. शक्ती मिळणार म्हणजे उत्साह मिळणार आहे. चित म्हणजे काय? जाणीव. तिथे काय आहे? ज्ञान आहे, इंट्युशन आहे, कल्पकता आहे. ही सगळी तुम्हाला मिळणार आहे.
कुठून? चित्तमधनं. आणि आनंदामधनं काय मिळणार आहे? आनंद मिळणार आहे, शांती मिळणार आहे, सुख मिळणार आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी ज्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये आहेत त्या सगळ्या खेचून घेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. ते कसं करायचं? त्याला ऍक्सेस करून, त्याला संपर्क साधून. संपर्क कसा साधनेने साधता येईल ती पुढली गोष्ट झाली, पण डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा साधता येईल. प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा सतत त्याच्याशी संपर्क करू शकता आणि प्रेझेंट मध्ये राहिलं की तुमचा संपर्क आपोआप होतो आणि आपोआप झाल्यामुळे सगळ्या गोष्टी मिळायला सुरुवात होईल. मग तुम्हाला काय काय पाहिजे? सगळं मिळणार आहे. सत मधनं काय मिळणार आहे? उत्साह, काय म्हणतात, आणि काय म्हणतात, ऊर्जा. उत्साह मिळणार आहे, शक्ती मिळणार आहे, ऊर्जा मिळणार आहे, सगळं तिकडून मिळणार आहे. जाणीवेतनं ज्ञान मिळणार आहे. इंट्युशन तिथून मिळणार आहे तुम्हाला. इंट्युशन कुठून येते? तिकडून येते. ती इंट्युशन मिळणार आहे. त्याच्यात तुमच्याकडे कल्पकता येणार आहे. नवीन नवीन आयडिया सुचणार आहेत. नवीन नवीन आयडिया सुचतात. काम करताना, डे टू डे काम करताना नवीन नवीन आयडिया सुचतात तुम्हाला आणि तुमची कल्पकता वाढत. सगळी 7 पायऱ्या दिले, त्याच्यामध्ये त्यांनी कल्पकता टाकले, कौशल्य टाकले. तिकडे टाकले ते असंच येणार आहे. लक्षात घ्या. लव वर्क करून, लव वर्क केलं की प्रेझेंट मध्ये राहणार आणि प्रेझेंट मध्ये राहिलं की कल्पकता येणार. कुठून येणार? हातून येणार, सतकडनं येणार. लक्षात ठेवायचं. म्हणून ही जी कल्पकता येणार त्याच्यातनं तुमचं कौशल्य वाढणार आहे. कौशल्य, कल्पकता वाढली की प्रमोशन, मग उत्कर्ष, सगळं काही होत जाणार आहे. संबंध लावला सच. म्हणून सांगायचा मुद्दा काय की सत म्हणजे काय मला तर कळलं सगळ्यांना. तुम्ही सर्व आहात सगळे, म्हणजे तुमच्याकडे अशी पण आहे हे सगळ्यांना पटलेलं आहे ना. आता हे सत सातत्याने आहे याची जाणीव तुम्हाला नसणार, पण त्याचा भास मात्र होतो आपल्याला. कारण आपल्याला काय झालंय, स्मशानात गेलं की समजतं की तो गेला, आता मला पण जायचंय. स्मशान वैराग्य तेवढ्या पुरती येतं. घरी आल्यानंतर पुन्हा ताण असतोच. मी कुठला म्हणतो इतक्यात सगळ्यांना पुरून मगच मरणार. इतक्यात नाही मरणार, सगळ्यांना पुरून उरणार, सगळ्यांना पुरणार, मगच मरणार. अशा भावातच तो असतो कायम. म्हणजे काय की आपल्याला अमर आहोत असा तेवढ्यापुरती वाटत नाही. तेवढ्यापुरती आपण मरणाचं वाटतं, पण घरी आल्यानंतर पुन्हा आपल्याला अमरत्वाचा भास होत असतो. का भास होतो? कारण ते तत्व आहे ना, ते अमर आहे. हे तत्व अमर असल्यामुळे, हे तत्व आहे ना हे अमर आहे आणि ह्या तत्वाला विसर पडलेला नाही. खरं म्हणजे हा विषय कुठला मी आता घेत नाही, थोडा बंद होईल, मी नंतर घेईन. पण हे सत्तत्व जे आहे ना हे अमर असल्यामुळे हे अमरत्वाचा भास आपल्याला होत असतो. म्हणून आपल्याला सतत वाटतं की आपण मरणार नाही. इतक्यात आपण खूप मोठी मोठी प्लॅनिंग करतो पुढले 10 वर्षाची, 15 वर्षाची. का करतो? कारण आपल्याला वाटतच नाही आपण मरणार. कारण ते सत्तत्व आहे ना त्याचा भास आपल्याला होतच असतो आणि आनंदाचा वास आपल्याला होतच असतो. म्हणून आपल्याला आनंद पाहिजे असतो. आनंद पाहिजेच असतो कारण ते आतमध्ये आहेच तो आनंद आणि तो आनंदाचा वास आपल्याला येत असतो. म्हणून अमरत्वाचा भास आणि आनंदाचा वास हे येत असल्यामुळे जीवनाची आस आपल्याला लागलेली असते. काय कुणाला असं वाटत नाही मला असं ना, किती झालं तरी आता सुटलो पाहिजे म्हणतात, पण जमलं तर बघा जगायचा जगता आलं तर अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आपल्याला असं वाटतं ना. त्यामुळे हे जे भास आणि वास आहेत ना याच्यामुळे आपल्याला जीवनाची आस लागलेली असते. जीवनाची आस लागली म्हणजे काय, जीवन जगायचं आहे आपल्याला प्रत्येकाला. मग जर जीवन जगायचं तर चांगलं जगूया ना आपण, चांगलं जगूया ना आपण. मग जीवन चांगलं जगायचं असेल तर हे ज्ञानातूनच, अज्ञानातून आपण चांगलं जगू शकत नाही. हे जेव्हा ज्ञान मिळेल ना तेव्हाच आपण चांगलं जीवन जगू शकू. खरं जीवन म्हणतात ते जगू शकू. कारण काय माहितीये, परमार्थामध्ये उफराडा शब्द खूप मोठा आहे. उफराडी दृष्टी म्हणली की सगळ्यांची एकदम अशी खुश होतात. ऐकलं की कळत काय नाही उफराडी दृष्टी म्हणजे काय, पण ते शब्द वापरले की जरा बरं वाटतं. म्हणजेच काय, उफराडा म्हणजे उलट आहे सगळं.
परमार्थामुळे मला प्रपंचामुळे सगळीकडे उलट आहे. तुम्ही जेवढे लोकांची भांडाल ना तेवढं भांडण वाढत जातं. पण ते आपलं सहज काय म्हणतात सहज होतं आपलं. पण खरं उफराटं काय सॉरी म्हण एका मिनिटात संपलं. आपण जर सॉरी म्हटलं तर त्याला बिचारा काय भांडायला असं तयार झालेला असतो की आता येऊ दे, आणि तो सॉरी म्हटला तर एकदमच गर्भगळीत होऊन जातो. काय करणार आता पुढे पुढे भांडायला चान्सच नाही. आणि मग तोच त्याच्या मागे लागतो. जाऊन दे रे एवढं मनावर घेऊ नको रे, सोडून दे रे एवढं काय सॉरी सॉरी ओके 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 ओके. म्हणजे इथे पण उफराटच आहे. म्हणजे सॉरी म्हणणं आपल्याला जड जातं. भांडायला तर मजा येते ना जरा, कसा दाखवला त्याला असं नाही नुसतं. तरी आमचे आजोबा आहे ना, आमचे आजोबा म्हणजे सद्गुरूंचे वडील ते थोडेसे ह्याचे होते, चांगली तब्येत होती त्यांची. ते मला वाटतं काय 100 असे नमस्कार घालायचे, जोर जोर घालायचे. असं म्हणतात की त्यांचं घामाने ते उठायचं असं. 100 की 1000 मला आठवत नाही, आता 1000 असणार होते, 100 की 1000 मला माहित नाही किती घालायचे. पण त्यांचा असं घाम त्याच्यावर यायचा. आणि त्याला जरा ती आवड होती ना, म्हणजे ज्यांच्याकडे बॉडी असते त्याला जरा कुमकुमी असते कुठे गेल्यानंतर. आपण कसे जाऊन जाऊन म्हणतो कारण ताकद नसते उगीच त्याला भांडत एक मस्तीचं बांधले. सद्गुरू काय म्हणायचे, सद्गुरूचे वडील असे कुठे बघायला गेले ना, महारामाने चालले असले की त्यांना बघायला आवडायचं. आणि म्हणायचे नुसती पाठवली झाली बुद्ध्याची नाही, म्हणजे ह्याच्यात मजा नाही. जरा बुद्ध्या झालं की जरा मजा आहे. सांगायचा मुद्दा काय की आपल्याला त्याच्यात मजा असते की जरा बुद्ध्यावर येऊया, आणि बाकी लोक बघे असतात मजा बघत असतात. पण हे जर सॉरी म्हटलं हे उलट आहे ना बोलणं. सॉरी बोलणं म्हणजे थोडंसं कठीण काम आहे ना. म्हणजे सॉरी बोललं की काम संपलं तिकडलं तिकडे. पण ते सॉरी म्हणणं सोपं नाही, लक्षात ठेवा. म्हणून उफराट हे कठीण आहे त्याच्यासाठीच आहे. खरं उफराट्याने सगळेच फायदे आहेत. उफराट्याने तो पण मिळतो, आणि उफराट आपण नेहमी वागलो. उफराट म्हणजे काय, नेहमी वागतो त्याच्या विरुद्ध. नेहमी आपण काय म्हणतो, मी केलं म्हणतो सद्गुरूंनी केलं म्हणून, पण छाती नेहमी पुढेच असते. मी केलं म्हणजे ते आतून मी केलंच असतं. बाहेर बोलताना करता सद्गुरू, सर्व सद्गुरूकडेच नाही. बोलतो तरी मी त्याला किंमत देतो, बोलतो तरी. काही लोक बोलत पण नाहीत, हो की नाही. तर तिथे सुद्धा जर करता सद्गुरू म्हटलं तर कामं सोपी होतात. आपल्या सगळ्या लोकांना अनुभव आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी सोप्या होत जातात, पण त्या आपण कठीण करत चाललोय. बरोबर, कठीण काय करतोय, कारण जे असं वागतोय ना त्याच्या उफराडं वागता येत नाही. उफराडं म्हणजे खरं आहे, सरळ. उफराडं जे आहे ते खरं सरळ आहे. का सरळ आहे, कारण ते तिकडे जात आहे ना, त्या दिशेने जात आहे म्हणून ते सरळ आहे. आता उलट्या दिशेने चाललंय सगळ्या गोष्टी, बरोबर आहे ना. मग ते सरळ कसं असेल. म्हणून सरळ कुठली गोष्ट असते जी राईट डायरेक्शन मध्ये चालली आहे ती सरळ आहे. पण आपण नेहमी उलट्या दिशेने चाललेलो असतो, आणि त्याला आपण सरळ म्हणतो. त्याला मी सरळ केला. कोणाला सरळ कोण होत नाही, लक्षात ठेवा. सरळ कोण होत नाही. डेल कार्नेगीने एक वाक्य म्हटलेलं आहे, इवन इफ यू विन द आर्ग्युमेंट स्टील यू आर ऑफ द सेम ओपिनियन. असं ते वाक्य येते, यू आर स्टील ऑफ द सेम ओपिनियन. म्हणजे काय, जरी तुम्ही आर्ग्युमेंट जिंकला, कधी कधी पदामुळे जिंकू शकतो आर्ग्युमेंट. मी जरा बॉस आहे म्हटलं मी जिंकू शकतो. तो खालचा म्हणून मोठं जाऊन नाही त्याच्या पुढे भांडणार. पण जरी जिंकला तरी तो ओपिनियन आपलं बदलत नसतो, लक्षात ठेवा. ओपिनियन कधी बदलतो, जेव्हा त्याला पटतं तेव्हाच. हा, तर सांगायचा मुद्दा काय सांगू तुम्ही. हा, तर हे उफराट होणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणून वर्तमान क्षणाला का महत्व आहे, कारण त्या वर्तमान क्षणामध्ये राहिलं तर तुम्हाला पीस ऑफ माइंड मिळेल. पीस ऑफ माइंड, हा पीस ऑफ माइंड तुम्हाला कधी मिळणार नाही. तुम्ही विचारात जेवढे गर्क होत जाल तेवढं तुम्हाला पीस ऑफ माइंड मिळू शकत नाही. म्हणून पीस ऑफ माइंड मिळणं हे पहिलं आपलं गोल आहे. साधना करताना आपल्याला साध्य पहिलं काय करायचंय, पीस ऑफ माइंड मिळवणं हे पहिलं साध्य करायचं. म्हणून सद्गुरूंनी काय वाक्य वापरलं, स्टील द माइंड अँड यू विल गेट द पीस ऑफ माइंड. स्टील द माइंड अँड यू विल गेट द पीस ऑफ माइंड म्हटलं. आणि पुढे काय म्हटलं,
किल द माइंड अँड यू विल गेट द ब्लिस असं म्हटलं. 2 टप्प्यामध्ये सद्गुरूंनी साधना दिली. पहिलं काय सांगितलं, स्टील द माइंड. स्टील द माइंड हे प्रपंचात सुद्धा करता येतं आणि परमार्थामध्ये सुद्धा करता येतं. पण दोन्ही केल्याने मिळणार ती मनाची शांती मिळणार. आतली स्वानंद नाही मिळणार. स्वानंद म्हणजे आनंदाची जी शांती म्हणतात, आतली शांती, इनर पीस, ती मिळणार नाही तुम्हाला इतक्या. मनाची शांती मिळेल. मग नेक्स्ट स्टेप काय, किल द माइंड अँड यू विल गेट द ब्लिस असं म्हटलं. तो विषय आपण हळूहळू घेणार आहे. सगळे विषय आपल्याला हळूहळू घ्यायचे आहेत. हा विषय खूप मोठा आहे. आता किती दिवस लागतील मला माहित नाही, पण घेऊया आपण. पण हा विषय आवडतोय तुम्हाला का डोक्याला जातोय? कळलं ना? जेवढं सांगितलं तेवढं. आता मी पुढे जाऊ की थांबू इथेच? मला असं वाटतं की आपण थोडा एक 15 मिनिटं प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घ्यायचा का? पण प्रश्न ह्याच्या बाबतीत विचारायचे, पुढे विचारू नका. नाहीतर चित्ताकाश काय, चिदाकाश विचारायला सुरुवात करा. ते मी जेव्हा सांगितलं तेव्हा सांगितलं चित्ताकाश म्हणजे काय, चिदाकाश म्हणजे काय. कारण लोकांना एक शब्द आवडत असतो, ते समजण्याचं मजा येत नाही ना. पण तुम्हाला विचारा चित्ताकाश म्हणजे, चिदाकाश म्हणजे, सगळ्यांची गुगली उडते की नाही बघा. त्याच्यावर पण मी येणार आहे, मी काळजी करू नका. सगळ्या गोष्टी समजावून सांगायचं मी ठरवलेलं आहे. काही सोडत नाही. मला जेवढं सद्गुरूकडनं मिळालं, सद्गुरूकडनं जे जे मिळालं ते सर्व पास ऑन करणार, त्याच्याकडे जाणार नाही ना. मग प्रश्नोत्तर घेऊ की पुढे जाऊ? पुढे जाऊ. कोणाला प्रश्न आहे का? आतापर्यंत मी सांगितलं याच्यामध्ये काय प्रश्न आहे? किल द माइंड. तो पुढला प्रश्न आहे. तो ब्लिस कडे जाण्याचा मार्ग आहे. स्टील द माइंड सुद्धा मी नंतर घेणार आहे. चितकडे येणार आहे. जेव्हा मी मनापर्यंत पोहोचेन तेव्हा मी घेईन. हा, तेव्हा घाई करू नका. सध्या आपण सत बद्दल बोललो. सत बद्दल काय शंका आहे आता? सत म्हणजे कळलं ना? आता सत, चित आणि आनंद हे सांगितलं ना आपल्याला. आता चित जे आपण म्हणतो, चित, चित म्हणजे जाणीव. मी फक्त सुरुवात करतो जाणीवेला, नंतर पुढे जाऊया आपण. चित म्हणजे जाणीव. मग ती जाणीव आणि नेणीव हे 2 शब्द वापरलेले असतात. पण त्याच्या अगोदर हे जे सत स्वरूप आहे ना, हे आकार घेतं कसं, ह्याच्यावर थोडं बोलूया. आता हे सत स्वरूप आहे ना, हे जे आकार घेत असतं नेहमी, सद्गुरू नेहमी म्हणतात ना की ते स्फुरतं आणि विश्वरूपाने उडतं. बरोबर? म्हणजे काय, हे चैतन्य स्वरूप जे आहे, सद्गुरूंनी काय सांगितलं की परमेश्वराचं स्वरूप सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. जीवाचं पण सच्चिदानंद स्वरूप आणि जगाचं पण सच्चिदानंद स्वरूप. याच्यामध्ये सद्गुरूंनी एक शब्द वापरलेला आहे. तो मला खरे साहेबांनी प्रश्न विचारला होता की सद्गुरू असं म्हणतात की प्रपोर्शन मे व्हेरी बट एक्झिस्टन्स इज दॅट असं म्हटलंय सद्गुरूंनी. बरोबर ना? म्हणजे काय की प्रपोर्शन व्हेरी होऊ शकतं. आता दगडामध्ये प्रपोर्शन कशाचं असतंय? सच. कारण तिकडे फक्त असणेपण आहे. जाणीव आणि आनंद हे तिथे कमी प्रमाणात आहे. आता मला हा प्रश्न पडला, तुम्हाला प्रश्न पडला ना, खरे ना पडला, मला पण तेव्हा पडला होता की प्रपोर्शन कसं व्हेरी होऊ शकतं. सद्गुरू काय म्हणतात, सत आहे तिथे चित आहे, चित आहे तिथे आनंद आहेच. बरोबर? सत आहे तिथे चित आहेच, चित आहे तिथे आनंद आहेच. आनंद म्हटलं की तिथे चित आहेच. मग चित प्रपोर्शन कसं व्हेरी होऊ शकतं? सद्गुरूने उदाहरण दिलं ना, साखरेचं उदाहरण दिलं. साखर कशी असते? चौकोनी पण असते, गोड पण असते आणि कलर व्हाईट पण असतो त्याचा. बरोबर? सगळं मिळून साखर झाली. मग ह्याच्यामध्ये प्रपोर्शन कसं व्हेरी होऊ शकेल? गोडी कमी झालं तर साखरच नाही राहिली. चौकोनीपणा गेला तर ती साखर राहणार नाही. बरोबर ना? पिठी साखरून देईल ना, पिठी साखर. साखरेचा मुद्दा काय की सत चित आनंद. सत आहे तिथे चित असलंच पाहिजे, चित आहे म्हणजे आनंद असला पाहिजे. मग हे प्रपोर्शन व्हेरी कसं होईल हा प्रश्न मी सद्गुरूला विचारला. सद्गुरूला प्रपोर्शन व्हेरी कशाचं होतं? प्रगटीकरणचं व्हेरी होतं. खरे साहेबांनी मला प्रश्न विचारला होता की प्रपोर्शन व्हेरी कसं होईल. म्हणजे हुशार लोकांना प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नाची उत्तर मिळायला लागतात. नाही तर मग आपण
हैराण होत राहतो. आणि माझा स्वभावच आहे बाबा, मला तर प्रश्नाचं उत्तर नाही मिळून मी हैराण होतो. कारण आम्ही IIT मध्ये शिकलेली माणसं आहोत. IIT मध्ये कसं असतं माहिती आहे ना, IIT मध्ये कुठलाच पेपर ठरलेल्याप्रमाणे येत नाही. बाकी युनिव्हर्सिटीमध्ये कसं असतं, ठरलेला पेपर असतो. आपण SSC ला कसे शिकतो माहिती आहे ना, 10 वर्षाचे पेपर बघायचे म्हणजे पुढला 11 वर्षाचा पेपर समजतो काय तो. तसलं IIT मध्ये नसतं. IIT मध्ये ऑप्शन देतील न देतील सांगत नाही अगोदर. 10 पैकी 10 सोडवा सांगतील, नाही तर 10 पैकी 8 सोडवा सांगतील. म्हणजे ऑप्शन टाकायला चान्स नाही. नंतर कधी नुसती गणित टाकतील, कधी थिअरी टाकतील, काय सांगता येत नाही. मी असं नाही म्हटलं की थिअरी केली की अर्धे मार्क फिक्स. बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये असं असतं, थिअरी केली थेरम्स की अर्धे मार्क फिक्स, म्हणजे 50 आपले शिवर, मग बाकीचे बघूया. तिथे असं नसतं, आले तर सगळी गणितच येतील म्हणजे मारा. कधी कधी तर तरी मजा केलेली आहे. कशी मजा केली आमच्याकडे, आम्हाला एकदा पहिला प्रश्न हा यस नोचा होता. यस नो म्हणजे टिक मार्क करायचा ऑब्जेक्टिव्ह, आणि तो पेपर वेगळा होता, बाकीचा पेपर वेगळा होता आणि हा पेपर वेगळा होता त्याला लावलेला. आम्हाला ती गुगली कोणाला समजली नाही, तर प्रत्येकाने पेपरमध्ये फक्त यस नो करायचं होतं ना, तर लांबून दिसतं कोणी यस केलेलं त्याच्यावरच करायचं होतं ना. त्यामुळे हुशार मुलगा कुठे यस करतोय तसे लोक यस करायला लागले. नंतर कळलं काय माहितीये, प्रत्येकाची ऑर्डर चेंज केल्या होत्या. एकच पेपर वाटला नव्हता सगळ्यांना, त्या पेपरामध्ये ऑर्डर चेंज केल्या होत्या. प्रश्न तेच, ऑर्डर चेंज करून प्रत्येकाला वाटल्या होत्या. सांगायचा मुद्दा काय की IIT मध्ये प्रवेश मिळणं कठीण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. प्रवेश मिळाल्यानंतर पुढलं स्थितीला जाणं पण कठीण आहे. काही लोक लयाला बसतात. तर तिकडे काय असतं माहिती आहे, तुम्हाला फंडामेंटलचं समजलं नाही. जेव्हा तुमच्या फंडामेंटल क्लिअर होतात, बेसिक्स क्लिअर होतात, तेव्हा तुम्हाला कुठलाही प्रश्न कसाही घातला तरी प्रॉब्लेम नसतो. म्हणून IIT मध्ये हा एक वाक्य आहे, फंडाज आर क्लिअर, आवर फंडाज आर क्लिअर. फंडाज म्हणजे फंडामेंटल्स आर व्हेरी क्लिअर. तर मी तिथे शिकलेलं असल्यामुळे मला कुठली गोष्ट अशी वरवर बघताच येत नाही. हा माझा दोष असेल, मला तो घुसल्याशिवाय मला ती मजाच नाही. आणि म्हणून सद्गुरू एखादा म्हणाला ना की हा छळतो मला. छळतो म्हणजे मी कुठलीच गोष्ट अशी ऐकून घेणार नाही ना, असं सांगितलं म्हटलं तर ओके नो. तेव्हा मी सद्गुरूंना प्रश्न विचारला होता. त्या सद्गुरूंनी सांगितलं की प्रगटीकरणचं प्रपोर्शन वेगळं आहे. म्हणजे प्रगट नसतं, जीव आहे पण तो प्रगट नाही, आनंद आहे पण तो प्रगट नाही. बरोबर ना? आपल्या माणसामध्ये जो प्रगट नसतो ना कधी कधी, हसतच नाही हो किती सांगितलं तरी. सद्गुरू सांगायचे ना नेहमी, समोर बद्दल आपण बघतो ना असे एकेकांना, कोणी रिस्पॉन्सच देत नाही म्हटलं तर आपल्याला जरा हे होतं, समजतं की नाही की आपण बघ का चुकतोय. मग सद्गुरू काय म्हणायचे की त्याच्यापासून नजर बदला, दुसरीकडे बघा. प्रपोर्शन इज कमी आहे तिकडे, आनंदाचं प्रपोर्शन कमी आहे, तर तिकडे बघू नका. सांगायचा मतलब काय की हे जे सच्चित आनंद आहे ना, याचं स्वरूप प्रत्येकामध्ये जीव जगत आणि परमेश्वर याच्यामध्ये वेगवेगळं आहे. मग परमेश्वराचं स्वरूप म्हणजे काय, मग सद्गुरूने काय सांगितलं की परमेश्वर ही चैतन्य शक्ती आहे. बरोबर, या चैतन्य शक्तीने आकार घेतलेले आहेत, चैतन्य आकार घेतले. पण चैतन्य शक्ती ही मुळात चैतन्य स्वरूप असते, म्हणजे चैतन्य असतं, म्हणजे नुसती असते. ती आकार घेण्याच्या अगोदर ही चैतन्य शक्ती नुसती असण्यामध्ये असते, म्हणजे नुसती असते. बाकी तिच्याकडे आनंद आणि जाणीवचं प्रगटीकरण नसतं, नुसती असते. मग सद्गुरूंनी काय सांगितलं की तुम्हाला तिथे काय चाललंय, परमेश्वराच्या ठिकाणी काय चाललंय हे जर पाहायचं असेल तर आपल्या ठिकाणी पहा. सोपा वस्तू, सोपी गोष्ट काय, आपल्या ठिकाणी काय चाललंय ते तिकडे चाललंय हे समजून घ्यायचं. मग आपल्या ठिकाणी काय चाललंय, आपण झोपलेलो असतो तेव्हा आपण नुसते असतो. तुम्हाला किती शिव्या द्या नाही तर ओव्या म्हणा, नो प्रॉब्लेम ना. पण जागा झाल्यानंतर काळा खाली ना,
हो की नाही? म्हणजे काय की जाणीव आणि आनंद त्यावेळेला झोपलेले असतात आणि फक्त असणे पण असतं. तसंच काही तिकडे चाललेलं आहे. परमेश्वर हे पण थोडं थिअरिटिकलच आहे, कारण असण्याच्या अवस्थेत तो राहू शकणार नाही, कारण तो सतत स्फुरत रूप असतो. त्यामुळे तो सतत स्फुरतो, सतत, म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचं स्फुरण किती चाललंय आणि तरी उडतो म्हणतो. ते कसं, ते म्हणजे आपल्या डोक्याच्या भेजाच्या बाहेर आहे. कारण सद्गुरू एकीकडे काय म्हणतात, तो असतो पण तो असतो, तो असून राहू शकत, त्याला स्फुरायलाच लागतं. कारण त्याचं जे असणं असतं ना, तेव्हा त्याच्यामध्ये जो आनंद असतो तो आनंद स्फुरद्रूप असतो. स्फुरद्रूप म्हणजे काय? फुरफुरतो. आपण म्हणतो ना माणूस फुरफुरतो, काय झालं की खुश होतो एकदम, तसा तो फुरफुरत असतो. आणि तो कुठे फुरफुरत असतो? जाणीवेमध्ये फुरफुरत असतो. म्हणून जाणीवेमध्ये तो स्फुरत असल्यामुळे तिथे स्फुरण निर्माण व्हायला लागतं. आणि या स्फुरणामध्ये मग तो, सद्गुरूने असं म्हटलंय की तिथे तो आपल्या आहेपणाचं भान घेतो. ही जी जाणीव आहे ना, जी झोपलेली असते, साध्या वाक्यात सांगतोय, शब्द असे वापरू नका, जाणीव झोपलेली असते, ती आपल्या आहेपणाचं म्हणजेच आपल्या अस्तित्वाचं भान घेते, स्वतःच्या अस्तित्वाचं भान घेते. त्याला आपण सत्पदाचं भान घेतो असं म्हणतो. सत्पद म्हणजे दुसरं पदपीत वेगळं नाही, लक्षात ठेवायचं. जाणीव स्वतःच्याच अस्तित्वाचं भान घेते. म्हणून सद्गुरूंनी एकीकडे शब्द असे वापरले की जाणीव हे रूप आहे, शक्ती हा गाभा आहे आणि आनंद हे स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? जाणीव हे रूप आहे म्हणजे काय? जाणीव इज होल अँड सोल. सगळं काही, सर्वे सर्व म्हणतो ना आपण, सर्वे सर्व काय? जाणीव. जाणीवच सगळं काही करते आपल्याकडे. आपण ज्या जीवनामध्ये जे काय चाललंय, जे आपण रंग उधळतोय, ते सगळे जाणीवच रंग उधळते, लक्षात ठेवायचं. म्हणजे जे काही आहे ती जाणीव, जाणीविषयी काहीच नाही. आणि जाणीवच फक्त आपले आविष्कार बदलत असते, आहे ती जाणीवच, दुसरं काहीच नाही. म्हणून या जाणीवेमध्येच आनंद आहे आणि जाणीवेमध्येच सत आहे, म्हणजे जाणीवेलाच अस्तित्व आहे. कळलं? म्हणून जाणीवेमध्ये जेव्हा विसर पडतो, पुढचं मी जरा थोडंसं घेतो आहोत, चालेल ना? जाणीवेमध्ये जेव्हा विसर पडतो तेव्हा सत्पदामध्ये विसर पडत नाही किंवा आनंदामध्ये विसर पडत नाही, तो जाणीवेमध्ये पडतो. आणि जाणीवेमध्ये पडल्यामुळे त्याला आनंदाचा विसर होतो. आनंद असतो तिकडे आणि सत्पद पण तिकडेच असतं. जाणा पुढे सत्पद असणे पण असलंच पाहिजे तिकडे. म्हणून जाणीवेमध्ये विसर पडतो म्हणजेच जाणीवेमध्ये आनंदाचा विसर पडतो आणि जाणीवेमध्ये सत्पदाचा विसर पडतो आपल्याला. पण सत्पद तिकडेच असतं. म्हणून मी मगाशी म्हटलं, सत्पद तिकडेच असल्यामुळे सत्पदाचा भास आपल्याला असतोच. आनंद पण तिकडेच असल्यामुळे आनंदाचा वास येतच असतो. पण जाणीवेमध्ये विसर पडल्यामुळे या दोन्ही गोष्टीची आपल्याला जाण नाही, लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टीची आपल्याला जाण नाही. तर सांगायचा मतलब काय की परमेश्वर जेव्हा नुसता असण्याच्या अवस्थेत असतो तेव्हा त्याला सद्गुरूंनी चैतन्य म्हटले. चैतन्य जे विराट सागराला बाजूला चैतन्य म्हणूया आपण. चैतन्य आहे ना, हे नुसतं असण्याच्या अवस्थेत असतं आणि या असण्याच्या अवस्थेमध्ये ते आनंद तिथे स्वरूप असल्यामुळे तिथे स्फुरण निर्माण होतं. आणि स्फुरण, या स्फुरणामध्ये पहिली गोष्ट जी होते ती ते आपल्या आहेपणाचं भान घेते. आहेपणाचं म्हणजे आपण आहो, म्हणजे आहे, मी आहे. नेक्स्ट आहे हे पहिलं भान. मग मी आहे, अहम हे दुसरं भान. आणि मग तिसरं भान काय? मी एक आहे, अनेक व्हावं हा विचार. कळलं? या भानातनं आणि स्फुरणातनं पहिलं भान निर्माण होतं. या स्फुरण होतं ना, स्फुरण होतं म्हणजे जागं होतं. साध्या भाषेत चैतन्य जागं झालं. आता तुम्ही जागं झालं म्हटलं तर आपल्याकडे पहा. आपण काय करतो? सकाळी जेव्हा जागा होतो तेव्हा काय होतं? पहिल्यांदा आपण कुठे आहोत, जेव्हा गाढ झोपेनं जागा होतो ना तेव्हा आपण कुठे आहोत आपल्याला कळतच नाही. आहोत एवढंच वाटतं पहिल्यांदा, आहे. मग मी आहे असं वाटतं. मी आहे म्हणजे तेव्हा प्रल्हाद आहे असं वाटतं. पहिल्यांदा आहे म्हणजे सत्पदाचं भान घेतो
त्याच्यानंतर मी आहे म्हणजे प्रल्हादचं भान घेतो पुढे, आणि मग तो भान घेतो आणि मग दुसऱ्याला भान देतो. बरोबर? तसं तिकडे होतं परमेश्वराचं. परमेश्वर झोपलेला असतो, तो उठतो. उठल्यानंतर स्फुरण झालं म्हणजे उठतो. तो उठतो म्हणजे उठल्यानंतर पहिलं तो भान घेतो आहेपणाचं, मी आहे. आहेपणाचं भान घेतल्यानंतर नेक्स्ट मी आहे. पण तिकडे मी हे दिव्य आहे, दिव्य मी आहे. तो मी आहे तिथे मी हा दिव्य आहे. दिव्य मीचा तो भान आहे म्हणतो, आणि मग तो मी आहे अनेक व्हावं अशी त्याच्याकडे स्फुरण निर्माण होते, आणि त्या स्फुरणातनं हे विश्व निर्माण झालं असं म्हटलंय सद्गुरूंनी. आता हे सगळं कन्सेप्च्युअली आहे, आपण त्याच्यात जास्त जायची गरज नाही, पण माहिती पाहिजे म्हणून सांगितलं, नाही तर त्याच्यामध्ये जास्त घुसायची गरज नाही. पण ते आपल्याकडे पण तसंच होतं हे लक्षात ठेवायचं. आपल्याकडे रोज सकाळी उठल्यानंतर आपण पहिलं आहेचं भान घेतो, म्हणजे ही जाणीव आहे ना, ही जी नेणिवेमध्ये गेलेली असते ती आल्यानंतर पहिल्यांदा आहेपणाचं भान घेते, आणि मग मी आहे. मग तिथे मी कुठला आहे, मी प्रल्हाद याचं स्फुरण असते. म्हणून आपल्याकडे सतत स्फुरण आहे, ही असणारी जाणीव सतत स्फुरत असते. काय म्हणून? मी आहे, मी आहे. मी म्हणजे प्रल्हाद. कारण जाणीवेला विसर पडल्यामुळे, ती नंतर घेईन सगळं, विसर पडल्यामुळे मी म्हणजे प्रल्हाद यांनी कब्जा केलेला आहे जाणीवेचा. त्या सांगायचा मतलब काय की परमेश्वराचं स्वरूप सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. ते असण्याच्या अवस्थेत त्याला चैतन्य म्हटलेलं आहे, म्हणजे चैतन्याचा विराट सागर म्हटलेला आहे. आणि हे जेव्हा स्फुरतं आणि शक्ती त्याच्यामध्ये येते, तेव्हा त्याचं रूपांतर चैतन्य शक्तीच्या महासागराने होतं, म्हणजेच परमेश्वर त्याला म्हटलेलं आहे. आणि ही जी चैतन्य शक्ती, ही शक्तीचा आलंब घेऊन जगरूपाने विस्तारते आणि जगरूपाने ती प्रगट होते. मग आता ही जी प्रगट होते त्याच्यामध्ये आपण पण आलो, प्रगट झालो त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या ठिकाणी पण तसंच झालेलं आहे. ही असणारी स्फुरली आणि शरीर धारण केलं, आणि मग पुढे काय होतं ते आपण घेऊ. आता 1 तास झालेला आहे, थोडंसं पुढे मला होत आहे, पण का त्याला उपाय नसतो. पण मी सतला धरून आज जास्त बोलणार होतो, पण मला वाटतं सतबद्दल क्लिअरिटी मी दिलेली आहे, मिळाली आहे ना? एवढं कठीण नाही ना? आणि त्याचा उपयोग कसा होणार जीवनामध्ये, त्याच्यामध्ये खरी मजा आहे. मला एकच सांगायचं, म्हणजे ते सांगू की मला कळत नाही, पण मिलन जेव्हा गेली तेव्हा सगळ्यांनी मला आश्चर्यचकित झाले की तू असं कसा स्टेबल कसा राहू शकला. कारण मी प्रेझेंटमध्ये राहिलो म्हणून मी स्टेबल राहू शकलो. म्हणून प्रेझेंटमध्ये राहणं हे आपल्याला सर्व दृष्टीने फायदेशीर असतं. कधी आकस्मिक काही प्रॉब्लेम आले तरी आपण स्टेबल राहू शकतो. एरवी सुद्धा प्रॉब्लेम नाही आले ती स्टेबल राहू शकतो, आणि साध्या समस्यामध्ये सुद्धा आपण स्टेबल राहू शकतो. कारण वस्तुस्थितीचा स्वीकार करणं म्हणजेच प्रेझेंटमध्ये राहणं. हा विषय खूप मोठा आहे, किती बोललं तरी कमी आहे, पण मी हळूहळू हा विषय विस्तारित जाईल आणि तुम्हाला त्याच्यातनं फायदा होईल असं वाटतंय. झाला तर छान, होणारच. पॉझिटिव्ह राहूया आपण, आणि याच्यातनं आपल्या सर्वांना सच्चिदानंद स्वरूप समजेल, उमजेल आणि उमलेल पण, अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो आणि माझी आज प्रवचन संपतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण
कल्याण कर